राज्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अनेक आंदोलनं केली जात आहेत। मुंबईमध्ये भाजपनं पेंग्विनला मराठी नावं द्यावीत अशी मागणी करत आंदोलन केलं। मुंबईतल्या राणीच्या बागेतील पेंग्विनच्या मराठी नावासाठी भाजप पुढे सरसावली असून बॅनरबाजी करण्यात आली आहे। राणीबाग प्रशासनानं 7 दिवसात पेंग्विनला मराठी नावं द्यावीत अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे। बघूया। ही गोड पेंग्विनची पिल्लं पहा। छान बागडणाऱ्या पिल्लांना जाणीवच नसेल त्यांच्या नावावरून सध्या वाद सुरू झालाय। भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातल्या पेंग्विनच्या नवीन जन्माला आलेल्या पिल्लांची नावं इंग्रजी भाषेत ठेवण्यात आली। ही नावं मराठीत ठेवण्यात यावी त्यासाठी भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। राणीच्या बागेच्या गेट समोर आंदोलनाचा पवित्रा घेत पेंग्विनच्या पिल्लांची नावं मराठीत करावी अशी मागणी करत पोस्टरबाजी देखील करण्यात आली। या पोस्टरवर मी संजू, मी आदू, मी तेजू असं लिहित एक प्रकारे शिवसेना ठाकरे पक्षाला डिवचण्यात आलंय। मी 1 महिन्यापासून ह्या पिल्लांची ज्यावेळी नावं इंग्रजीमध्ये ठेवली होती त्या दिवसापासून मी पत्रव्यवहार चालू केलेला आहे की ही नावं मराठीत ठेवली पाहिजेत। जरी आपण बाहेरून जरी परदेशातून जरी पेंग्विनची पिल्लं आणली असतील तरी देखील ह्या मराठी मातीमध्ये त्या ज्या पेंग्विनच्या पिल्लांचा जन्म झाला आहे त्यांची नावे तरी किमान मराठीमधून असली पाहिजेत। परंतु राणीबाग प्रशासनाने नेहमी ज्या गोष्टीचा अवमान केलेला आहे। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातल्या पेंग्विनच्या जोड्यांना नव्याने 3 पिल्लं झाले। यामध्ये 2 नर आणि 1 मादी आहे। खरं तर आधीपासूनच पेंग्विनची नावं इंग्रजीत आहेत। आता मात्र भाजपला जाग आली असून नावं मराठीत द्या अशी आता मागणी केली जाते। येत्या 7 दिवसात नावं बदला अशी मागणी भाजपने केली आहे। पदाधिकाऱ्याने सांगितलंय जर नाही झालं तर आम्ही 7 दिवसामध्ये काय करायचं ते करू। हंबोल्ट पेंग्विनच्या जोडीनं 3 पिल्लांना जन्म दिला। ऑलिव्ह आणि पोपॉय या जोडीनं 4 मार्चला एका नर पिल्लाला जन्म दिला। त्याचं नाव नॉडी ठेवण्यात आलं। डोनाल्ड आणि डेझी या जोडीनं जन्म दिलेल्या पिल्लाचं टॉम असं नाव ठेवण्यात आलं। 11 मार्चला एक मादी पिल्लू जन्मलं, तिचं नाव पिंगू ठेवण्यात आलं। राणीच्या बागेतल्या पेंग्विनची एकूण संख्या आता 21 झाली। गेल्या 4 वर्षात राणीच्या बागेत 11 नवीन पेंग्विन जन्माला आले। मुंबईच्या राणीच्या बागेत 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 8 हेम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले। सध्या असलेल्या पेंग्विनपैकी 11 माद्या आणि 10 नर आहेत। पेंग्विन हा पक्षीच मुळात परदेशी आहे। त्याला कोणतं नाव द्यायचं यावरून जर आपण भांडत असू तर आपण किती प्रगल्भ असू हे यावरून दिसतंय अशी टीका मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे। पेंग्विन हा पक्षीच मुळात परदेशी पक्षी आहे। त्याला कोणतं नाव द्यायचं आणि कोणतं नाव न द्यायचं ह्याच्यावरून जर आपण भांडण करत असू तर ह्यात आपण किती प्रगल्भ आहोत किंवा नाही आहोत हे दिसतंय। कोणी कोणता वाद करावा यालाही थोडंसं कुठेतरी तारतम्य असावं। भायखळा इथल्या वीर जिजाबाई भोसले उद्यानात 2017 साली पेंग्विन आणण्यात आले। या पेंग्विनमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली। महापालिकेच्या तिजोरीतल्या उत्पन्नात सुद्धा भक्कम वाढ झाली। सगळं सुरळीत सुरू असताना आता भाजपनं वेगळीच मागणी केली। पेंग्विन काही आपल्या देशातला प्राणी नाही, त्यामुळे त्याला मराठीत नाव द्यावं हा अट्टहास का असा सवाल आता उपस्थित केला जातो। मात्र आता राजकीय आंदोलनामुळे उद्यान प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल। मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।